सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र। आता लाडकी बहिणींसाठी एक नवीन अपडेट आहे। नव्याने पात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना केव्हा मिळणार लाभ? तर ज्या महिलांनी फॉर्म भरलेले राहिले होते आणि तारीख गेल्यानंतर नवीन डेट आल्यानंतर फॉर्म भरले होते असे महिला व ज्या महिलांचे वय त्यावेळेस बसत नव्हते असे महिला ज्यांनी नवीन ॲप्लिकेशन केले होते अशा महिलांना कधी मिळणार लाभ त्याविषयी आपण आता नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। त्यासाठी महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा। महत्त्वाची माहिती आहे सगळ्या महिलांसाठी, लाडक्या बहिणींसाठी। जे महिलांनी फॉर्म भरलेला आहे व अजून त्यांना पैसे मिळालेले नाहीत त्या महिला पात्र आहेत की अपात्र हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। बहिणींनो, हे आजचे लोकमत वृत्तपत्र आहे ज्यामध्ये आज आलेले आहे की विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑक्टोबर 2024 होती। त्यानंतर अनेक महिलांनी वयाची 21 वर्षे पूर्ण केली असून या योजनेसाठी पात्र ठरत आहेत। तसेच ज्यांचे अर्ज तांत्रिक कारणामुळे बाद ठरले त्यांनाही पुन्हा अर्ज करायचे आहेत। मात्र अर्ज नोंदणी सुरू नसल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार का असा प्रश्न आहे। यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होणे अपेक्षित आहे। यामध्ये 13 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत। पहिला मुद्दा, 28 जून 2024 रोजी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली। या योजनेसाठी 1 जुलै ते 15 ऑक्टोबर 2024 ही अर्ज करण्याची मुदत होती। या काळात सुमारे 2.5 कोटी महिलांना अर्ज केले आणि त्यांना या योजनेद्वारे आर्थिक मदत मिळाली। मुद्दा नंबर 2, विधानसभा निवडणुकीनंतर 13 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात आल्या। अपात्र महिलांना सुमारे 900 कोटी रुपयाचा लाभ देण्यात आला आहे। अपात्र लाभार्थ्यांच्या छाननीसाठी प्राप्तिकर विभागाकडून डेटा गोळा केला जात आहे। मुद्दा नंबर 3, या योजनेतून मिळणाऱ्या पैशाचा वापर सामूहिक उन्नतीसाठी करणाऱ्या महिला गटाचा प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना आखण्याची घोषणा सरकारने केली आहे। मात्र ही योजना काय असेल व ती कधीपासून अंमलात येणार याबाबत अजूनही स्पष्टता सरकारने केलेली नाही। 2.47 कोटी महिलांनी आतापर्यंत घेतला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ। 36,000 कोटी रुपयाची तरतूद लाडकी बहीण योजनेसाठी 2025 व 2026 या आर्थिक वर्षासाठी करण्यात आलेली आहे। यावरती अद्याप हालचाल नाही। राज्य मंत्रिमंडळाने या योजनेसाठी पुन्हा नोंदणी सुरू करण्याचा निर्णय घेतला तरच नव्याने पात्र ठरणाऱ्या महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतील। मात्र या संदर्भात अद्याप कोणतीही हालचाल नसल्याचे महिला व बाल विकास विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे। या संदर्भातील मूळ शासन निर्णयात जी मुदत होती त्याची अंमलबजावणी आम्ही केली। अर्ज पुन्हा सुरू करण्याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय होईल अशी माहिती आदिती तटकरे महिला व बाल विकास मंत्री यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे। आता ते फॉर्म कधी चालू होतील आणि कधी ते नवीन महिलांना या योजनेचा लाभ मिळेल ते आता भविष्यात कळेलच। त्याविषयी आम्ही लवकरच तुमच्यापर्यंत अपडेट घेऊन येऊ। त्यासाठी आपल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत ही अपडेट पोहोचेल। आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।